बारामतीचा जीव माळेगाव मध्ये। माळेगावच्या रिंगणात पवार विरुद्ध पवार। माझा गॅस समजून उमजून त्याचं काही घेऊन विजयची खात्री 101% 100 सुद्धा म्हणते। परत आता नाहीये, कपाशी आहे, त्या प्रकारे ती कपाशी लक्षात ठेवा। बारामती माझं समजून उमजून घ्या, काय उमजून घ्या काय समजून घ्या। माझा गॅस समजून उमजून त्याचं काही घेऊन धडधाकट आहे त्यांचा। आता वय झालं, आराम करा, घरी बसा, आराम करा। आपलं पूर्वीच्या काळात काय केलं ते आठवा, म्हणजे जे चांगलं केलेलं असेल ते आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या। तुमच्या घरात 3 खासदार 2 आमदार एवढी पदं असताना तुम्ही काय काही चेअरमन व्हायला गेला, काय सांगायचं? पोट्याच्या काठीवरच्या पोलीस पाटलांना त्याची जागा खायची। एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा उल्लेख करत अजित पवारांना डिवचलंय। बिनविरोध होऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यात एक वेगळी गंमत आहे, पण यावेळेस दुर्दैवाने माळेगावला तसं झालं नाही। चव्हाण साहेबांचं नुसतं नाव आणि फोटो घेऊन चालत नाही, की सत्ता कधीही केंद्रित होता कामा नये। सत्ता सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात गेली पाहिजे, तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। लोकसभा आणि विधानसभेनंतर पुन्हा पवार विरुद्ध पवार संघर्ष रंगलाय। अजित पवारांच्या नेतृत्वात निळकंठेश्वर, शरद पवारांच्या नेतृत्वात बळीराजा, चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वात सहकार बचाव आणि कष्टकरी शेतकरी पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत। मात्र पवार काका पुतण्यांसाठी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का आहे ते देखील पाहूयात। 41 वर्षांनंतर अजित पवार कारखान्याच्या निवडणुकीत आहेत। 20,000 सभासदांना आपल्याकडे वळवण्याची संधी आहे। शरद पवार आणि तावरेंचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी अजित